नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मधल्या ओळीचा हा एपिसोड आपण रेकॉर्ड करायला सुरुवात केली त्याच्या काहीच मिनिट आधी एक बातमी आली की शिवसेनेचे वरिष्ठ नेते रामदास कदम, की जे विरोधी पक्षनेतेसुद्धा होते, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि त्यांनी आपला राजीनामा देत असताना श्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 3 वर्षामध्ये त्यांना कसं अवमानित केलं, अपमानित केलं आणि महाविकास आघाडीचा प्रयोग होत असताना ते कसे सतत श्री उद्धव ठाकरे यांना सांगत होते की हे असं नाही केलं पाहिजे. सोबतच जेव्हा केव्हा शिवसेना किंवा उद्धव ठाकरे किंवा मातोश्री संदर्भामध्ये कुणीही काहीही वक्तव्य केली की त्याला तुम्ही प्रत्युत्तर देऊ नका, असं कसं आपल्याला सांगितलं गेलं याबद्दलचा बराच उहापोह केला. आणि म्हणून मधल्या ओळीमध्ये आपण कायद्याच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये 20 तारखेला जे काही होणार आहे त्याची शक्यता वर्तवत आहोत. अर्थात शक्यता ही बेस्ड ऑन आपलं जे काही अंडरस्टँडिंग आहे कायद्याचं आणि ज्या काही एकूण पिटिशन्स आलेले आहेत त्याच्याच मर्यादेमध्ये आहेत, कारण आपण काही कायदेतज्ञ नाही आहोत. पण त्याचं विश्लेषण करण्याच्या आधी खरं मध्ये शिवसेनेसमोरचे जे काही आव्हानं आहेत ती आव्हानं कित्येक पातळीवरती आणि रोज वाढत असताना आपल्याला दिसतात. म्हणजे शिवसेना पक्ष ॲज सच म्हणून त्याचं संघटन हे कायम आपल्याबरोबर राहावं असा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असताना दुसरीकडे मात्र दररोज यानं त्या स्वरूपाच्या, जसं आज श्री रामदास कदम यांनी राजीनामा दिला अशा संदर्भातली बातमी आली. त्यामुळं एकीकडे हे आव्हान आणि दुसरीकडे आता 20 तारखेला जे 3 सरन्यायाधीश म्हणजे मुख्य न्यायाधीश आणि 2 न्यायाधीश यांच्यासमोर ज्या एकत्रित सगळ्या याचिका आहेत त्या याचिकांची जी सुनावणी होणार आहे त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं. खरं म्हणजे मराठीमध्ये एक कविता आहे जी मधल्या काळामध्ये खूप गाजली होती, झांगड गुत्ता नावाची. गुंता तो इतका गुंता झालेला आहे ह्या सगळ्या प्रकरणाचा की एक पिटिशन काय होती, नंतर दुसरी पिटिशन काय आली, मग त्याला काउंटर करणारी तिसरी पिटिशन काय आली, त्यातले काय मुद्दे होते, कुठले लिगल पॉईंट्स त्याच्यामध्ये उपस्थित केलेले आहेत, हे सगळं हे महाराष्ट्रासमोर नव्याने मांडण्याची गरज आहे. कारण 20 तारखेला जे काही होईल ते याच सगळ्या मुद्द्यावरती होईल. आणि म्हणून आपण जरा टप्प्याटप्प्याने हे पाहू की काय आणि कशा स्वरूपाच्या पिटिशन्स ह्या सर्वोच्च न्यायालयासमोर आलेल्या आहेत आणि त्यातनं काय होऊ शकतं. कारण मला निश्चितपणे खात्री आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकाला याची उत्सुकता आहे की नेमक्या पिटिशन्स काय आहे, त्याचा कायदेशीर आधार काय आहे आणि तो आधार काय आहे याबरोबरच काय होऊ शकतं. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतरच्या त्या रात्री 9:15च्या दरम्यान श्री एकनाथ शिंदे हे सुरतला रवाना झालेले आहेत. हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी, कारण तेव्हा सुरुवातीला जो आकडा आला तो 20-25 आमदारांचा होता, दुसऱ्या दिवशी श्री उद्धव ठाकरे यांनी जी बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये श्री एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्याऐवजी श्री चौधरी यांची गटनेता म्हणून नियुक्ती झाली. श्री चौधरी यांनी सुनील प्रभू यांना प्रतोद म्हणून नियुक्त केलं. तिथं पहिली कायदेशीर लढाई सुरू झाली. कारण एकनाथ शिंदे गटाची जी पहिली पिटिशन दाखल झाली त्या पहिल्या पिटिशनचा अर्थ काय, तर पहिल्या पिटिशनमध्ये एकनाथ शिंदे गटाने काय म्हटलं ते आपण एकदा समजून घेतलं की कायदेशीर लढा जो आहे तो कसा सुरू झाला आणि त्याच्यामध्ये मग काय काय गोष्टी येत गेल्या ते आपल्याला समजून घेता येईल. पहिली पिटिशन काय होती, ते एकनाथ शिंदे गटाचं असं म्हणणं होतं की शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी श्री अजय चौधरी यांची जी निवड झालेली आहे ती बेकायदेशीर आहे. ती बेकायदेशीर काय आहे, तर त्याच्या 2 दिवस आधी म्हणजे 22 तारखेला, म्हणजे माझ्या मते ह्या सगळ्या राजकीय खेळातला सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक जर काय असेल तो हा आहे की ज्याची पण कायदेशीर पडताळणी केली जाईल की 22 तारखेला एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं विधिमंडळाच्या सचिवालयामध्ये एक जो मेल पाठवण्यात आला त्याच्यामध्ये नरहरी झिरवळ जे की तेव्हाचे उपाध्यक्ष होते त्यांच्यावरती अविश्वास व्यक्त करण्यात आला. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाची जी पहिली सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन गेली ती हीच होती की मुळामध्ये 2018 साली आय थिंक 2016 साली अरुणाचल सरकारच्या संदर्भात म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये एक जो कायदेशीर बखेडा तयार झाला होता त्याच्यामध्ये अशा कोणत्याही अध्यक्ष किंवा उपाध्यक्षावर जर सदस्यांनी अविश्वास व्यक्त केलेला असेल तर त्यांनी घेतलेले निर्णय हे पात्र ठरत नाहीत, ते कायदेशीर चौकटीत बसत नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. आणि त्याचा हवाला देऊन
पहिली पिटिशन ही एकनाथ शिंदे यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आली. त्यात दोन मुद्दे होते. एक म्हणजे ज्यांना तुम्ही फुटीर गट म्हणत आहात तो फुटीर गट नाहीच आहे, त्यात 2/3 आमदारांचा आम्हाला पाठबळ आहे आणि म्हणून मीच आज गटनेतेपदी कायम आहे, म्हणजे एकनाथ शिंदे कायम आहेत आणि आम्हीच अध्यक्षावरती अविश्वासाचा ठराव दाखल केलेला असल्यामुळं आम्हाला या अध्यक्षानं घेतलेले कुठलेही निर्णय हे मान्य नाहीत. ही याचिका होती पहिली. आता या याचिकेमध्ये अजय चौधरी यांची जी नियुक्ती झाली आणि श्री अजय चौधरी यांनी सुनील प्रभू यांना जे प्रतोद म्हणून नियुक्त केलं त्याला आक्षेप घेण्यात आलेला होता. त्या लगोलग एकनाथ शिंदे गटाकडनं जी दुसरी याचिका गेली ती अशी होती की नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटामध्ये असलेल्या 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलची कारवाई सुरू केलेली होती आणि ती कारवाई सुरू केली त्यावेळेला त्यांनी अशी भूमिका घेतली होती की हे जे 16 आमदार आहेत त्यांच्या अपात्रतेसाठी जो नैसर्गिक न्याय असतो की त्यांनी किमान 7 दिवसाची मुदत द्यायला हवी, ती मुदत त्यांनी दिली नाही. केवळ 48 तासाची मुदत देऊन त्या 48 तासाच्या मुदतीमध्ये अपात्रतेची कारवाई करण्यात आली. त्यामुळे पहिल्या याचिकेमध्ये मुद्दा काय होता की मुळात उपाध्यक्षावरती की जे आता अध्यक्ष म्हणून काम करत होते त्यांच्यावरतीच सदस्यांनी आक्षेप घेतलेला असल्यामुळं त्यांनी घेतलेल्या कुठल्याही निर्णयाला कायदेशीर बंधन नाही. आता या दोन याचिका ज्या वेळेला न्यायालयामध्ये गेल्या त्याच्यावरती मग सुनावणी सुरू झाली. त्याला शिवसेनेच्या वतीनं राज्य विधिमंडळाच्या वतीनं उत्तर देण्यात आलं आणि त्या दोन याचिकांची जेव्हा एकत्रित सुनावणी झाली त्यावेळेला न्यायालयाने असं म्हटलं की या याचिका संदर्भातली जी निर्णय आहे जो अंतिम निर्णय तो आम्ही नंतर करू, पण तुर्तास मात्र जे अध्यक्ष आहेत म्हणजे तेव्हाचे उपाध्यक्ष यांनी आमदारांच्या बंडखोरी संदर्भामध्ये कुठलाही निर्णय घेऊ नये. त्यामुळे या दोन याचिकेत जसा दिलासा मिळाला तशी एक मोठी राजकीय घडामोड झाली. राज्यपालांनी की जे तोपर्यंत या सगळ्या चित्रपटामध्ये नव्हतेच, म्हणजे हा जो काही पॉलिटिकल ड्रामा सुरू होता त्याच्यामध्ये ते कोरोनानं बाधित झालेले असल्यामुळं म्हणजे वैद्यकीय कारणामुळं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ते नव्हतेच, पण माझ्या मते भारतीय जनता पार्टी याचा विचार करत होती किंवा यासाठी थांबलेली होती की मुळामध्ये एकनाथ शिंदे गटाकडं तेवढं संख्याबळ आहे का. तेवढं संख्याबळ आहे कारण श्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला, त्यानंतर त्यांनी फार भावनिक आव्हान केलं, त्याच्यानंतरसुद्धा जी सुरुवातीची 20-25 आमदारांची संख्या होती ती वाढत 50वरती गेली आणि जे 2/3 जे शेड्यूल 10 प्रमाणे जर एखाद्या पक्षामध्ये जर त्या पक्षामध्ये झालेलं बंड हे कायद्याच्या चौकटीत टिकायचं असेल तर त्याला किमान 2/3 आमदारांचं पाठबळ असायला हवं. एकनाथ शिंदेंच्या बद्दलचा तो आकडा होता 36, तो वाढला आणि साधारणपणे 40 आमदारांचं पाठबळ आहे. एकनाथ शिंदे यांना लक्षात आल्यानंतर राज्यपाल हे सक्रिय झाले, म्हणजे भारतीय जनता पार्टीसुद्धा तोपर्यंत ह्या संपूर्ण राजकीय घडामोडीमध्ये वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये होते. जसा सुप्रीम कोर्टचा या दोन याचिकेसंदर्भातला निर्णय आला तसं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सरकारनं बहुमत सिद्ध करावं असं पत्र देण्यात आलं. त्यातलं जे ऑलरेडी ड्राफ्ट झालेलं पत्र होतं ते माध्यमामध्ये लीक पण झालं आणि मग 30 तारखेला श्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणी सिद्ध करावी अशा पद्धतीचं राज्यपालांनी पत्र दिलं. आता याचिका क्रमांक 3 इथे आली ती शिवसेनेच्या वतीनं. शिवसेनेनं असं म्हटलं की ज्या दोन याचिका आहेत त्या प्रलंबित आहेत, त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयानं कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे आणि म्हणून आम्हाला जे तुम्हाला बहुमत सिद्ध करा असं जे राज्यपाल सांगतायत ते बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी जी भूमिका घेतलेली आहे ती कायद्याच्या चौकटीत बसत नाही आणि म्हणून तुम्ही त्या निर्णयाला स्थगिती द्यावी. राज्यपालांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे बहुमत सिद्ध करा ते बेकायदेशीर आहे अशी भूमिका घेऊन शिवसेनेच्या वतीनं श्री सुनील प्रभू हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. म्हणजे याचिका क्रमांक 3 या याचिकेवरती सुनावणी झाली आणि या याचिकेवरती सुनावणी झाल्यानंतर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने हा जो जे बहुमत सिद्ध करायचं होतं ते थांबवलं नाही. बहुमत तुम्ही सिद्ध करा असं सांगितलं आणि मग आपण बघितलं की श्री उद्धव ठाकरे यांनी त्याच दिवशी रात्री राजीनामा दिला. त्यामुळे याचिका क्रमांक 3 ही तिथे आता प्रलंबित आहे कारण या सगळ्यांची आम्ही एकत्रित सुनावणी करू अशा पद्धतीची भूमिका ही सर्वोच्च न्यायालयानं घेतली. आता याच्यामध्ये काय झालं की एक चौथी याचिका, मी हे सुट्ट करून सांगतोय कारण आपल्याला सगळ्याला समजून घ्यायचं. ती याचिका काय आहे तर मुख्यत्वे श्री उद्धव ठाकरे यांचा जो गट आहे, जी आत्ताची शिवसेना आहे उद्धव ठाकरे यांची, ती असं म्हणते की हे जे 16 आमदार आहेत या 16 आमदारांना तुम्ही अपात्र करा.
दुसरी एक एकनाथ शिंदे गटाकडनं जी एक याचिका करण्यात आली ती तेव्हा की जेव्हा एकनाथ शिंदे गट यांनी विधिमंडळामध्ये 3 आणि 4 तारखेला जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये सुरुवातीला अध्यक्षाची निवड करण्यात आली. श्री राहुल नार्वेकर हे अध्यक्ष झाले. ते बहुमताने झाले. 160 पेक्षा अधिक त्यांना आमदारांचं पाठबळ होतं. त्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ म्हणजे आधी जी मुख्यमंत्री पदाची शपथ श्री एकनाथ शिंदे आणि श्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर या दोघांच्या शपथेपाठोपाठ अध्यक्षांची निवड झाली. आणि या ज्या राजकीय घडामोडी 3 आणि 4 तारखेला घडल्या याच्या विरोधात शिवसेना अजून एक पिटिशन घेऊन गेली. आता ती झाली चौथी पिटिशन की जी चौथी पिटिशन अशी आहे की हे सगळं म्हणजे विधिमंडळातलं सरकारचं गेलेलं बहुमत अपात्रतेच्या संदर्भातली कारवाई ही या संदर्भातला कुठलाही निर्णय पूर्वीच झालेला नसल्यामुळं आम्हाला 3 आणि 4 तारखेला महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जे काही घडलं त्याच्याबद्दल आक्षेप आहे आणि ती सगळी बेकायदेशीर कृती आहे. त्यामुळे ती सगळी कृती ही बेकायदेशीर ठरवावी अशी एक दुसरी पिटिशन घेऊन शिवसेना गेली. म्हणजे ही याचिका झाल्या क्रमांक 4. एकूण 4 याचिका. या दरम्यानच नूतन अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी हे जे आमदार होते जे शिवसेनेच्या गटात होते त्यांना अपात्र ठरवलं. त्यांच्या अपात्रतेची कारवाई सुरू झाली आणि त्यांच्या अपात्रतेच्या नोटिसा जशा इश्यू झाल्या तशी 5वी याचिका घेऊन शिवसेना ही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली आणि त्यांनी असं म्हटलं की या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला जो निर्णय अध्यक्ष घेत आहेत तो त्यांनी घेऊ नये. त्यांनी तेव्हाच निर्णय घ्यावा जेव्हा आधीचा जे सगळे मुद्दे आहेत त्या संदर्भातले कायदेशीर बखेडे हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध होत नाही, त्याचा निकाल लागत नाही. या मधल्या सगळ्या प्रोसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की आम्ही या सगळ्या याचिकांची एकत्रित सुनावणी करू जेव्हा कॉन्स्टिट्यूशनल बेंच बसेल. आम्ही एक बेंच बसू कारण हा सगळा कायदेशीर बखेडा हा आता घटनेचाच अर्थ लावायचा असल्यामुळं त्या पातळीवरतीच असायला हवा. आणि मग जेव्हा वॅकेशन संपेल, कोर्टाचं सुट्ट्या संपतील, त्यानंतर मग एक कॉन्स्टिट्यूशनल बेंच आम्ही स्थापित करू आणि त्या बेंचसमोर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जाऊ. दरम्यान जे नूतन अध्यक्ष आहेत की ज्यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या वतीनं म्हणजे त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना अपात्र करण्याची जी कारवाई सुरू केलेली होती त्याला मात्र सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की अध्यक्षांनी अशा संदर्भातला कुठलाही निर्णय हा घेऊ नये आणि तोपर्यंत घेऊ नये जोपर्यंत कायदेशीर दृष्टीनं ह्या सगळ्या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये लागत. म्हणजे एकूण किती याचिका झाल्या बघा. म्हणजे शिवसेनेच्या वतीनं झालेल्या 2-3 याचिका, श्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं झालेल्या 2-3 याचिका, ह्या सगळ्यांचा जो काही सार आहे तो सार आता सर्वोच्च न्यायालयाला काढायचा आहे. त्याच्यामध्ये काय काय मुद्दे उपस्थित होत आहेत त्याचा पण आता आपण थोडासा महाराष्ट्रासमोर त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. मुद्दा क्रमांक 1, हे जे बंडखोर आमदार आहेत, जे शिंदे गटाचे बंडखोर आमदार आहेत, त्यांची लिगल सँक्टिटी काय आहे, त्यांना कायदेशीरदृष्ट्या तो अधिकार आहे का. जे अँटी डिफेक्शन लॉ आहे त्या कायद्याप्रमाणे या आमदारांना जे शेड्यूल 10 प्रमाणे त्यांचं डिफेक्शन झालेलं आहे 2/3 मेजॉरिटीनं, ते 2/3 मेजॉरिटीनं झालेलं डिफेक्शन हे कायद्याच्या चौकटीत बसतं का, हा मुद्दा क्रमांक 1 आहे. आणि म्हणून आपण बघतोय की जो ग्रे एरियाज असतो घटनेमध्ये, बऱ्याच गोष्टी घटना करणं अपेक्षित नसतात. कायदा बनवताना सुद्धा कुठलीही गोष्टी सुस्पष्टपणे तितक्या काटेकोरपणे लिहावी असं बऱ्याच वेळेला घटनाकारांनाही वाटलेलं नाही. अगदी ते दुरुस्ती होताना सुद्धा म्हणजे 2003 साली श्री वाजपेयी यांच्या काळामध्ये 1/3च्या ऐवजी 2/3 मेजॉरिटीने जर पक्ष फुटला तर त्याला कायदेशीर मान्यता मिळावी हे जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये जर एखाद्याने हाच दावा केला की आमचीच मूळची शिवसेना आहे तर त्याचं काय करायचं याबद्दल मला असं वाटतं की याच्यासुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये बराच किस पडणार आहे. कारण आत्ता ही जी शिवसेना आहे एकनाथ शिंदे यांच्या गटाची ती म्हणते की आमचीच खरी शिवसेना आहे, जे राहिलेले आहेत ते खरं म्हणजे शिवसेना नाही आहे, ती कुठला तरी वेगळाच गट आहे. आणि म्हणून मुद्दा क्रमांक 1 इथे आहे की जो शिंदे गटाचं जे काही विभाजन आहे किंवा त्यांनी जो घेतलेली भूमिका आहे ती लिगल सँक्टिटीमध्ये बसते का. याच्याही पेक्षा अजून एक मुद्दा आहे. खरं म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाची एक स्वतःची अशी घटना असते, ती पूर्वी नव्हती, पण नंतर निवडणूक आयोगाने सांगितलं की तुम्हाला मनाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही पक्ष नाही चालवू शकत, तुम्हाला एक घटना असायला हवी, त्या घटनेच्या संदर्भातले सगळे तपशील तुम्ही निवडणूक आयोगाकडे द्यायला हवेत. तसे तपशील शिवसेनेसह देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी हे निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. आजच्या तारखेमध्ये तरी श्री उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे प्रमुख आहेत. म्हणजे त्यांनी त्यांच्या घटनेप्रमाणे जे 206 जणांचं कार्यकारी मंडळ आहे
ज्याच्यामध्ये जिल्हा प्रमुख आहेत, उपनेते आहेत, संपर्क प्रमुख आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, या सगळ्यांचं मिळून जे कार्यकारी मंडळ केलेलं आहे त्यातनं अजून एक कोर टीम बनवलेली आहे. हे तुमच्या माझ्यासाठी सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेतोय. त्या कोर मंडळानं एक सर्वाधिकार श्री उद्धव ठाकरे यांना दिलेला आहे आणि तेच आजच्या तारखेमध्ये शिवसेना या पक्षाचे अधिकृत प्रमुख आहेत. त्यांचाच निर्णय हा अंतिम ठरतो. अशा स्थितीमध्ये दुसरा क्रमांक जो सर्वोच्च न्यायालयामध्ये चर्चेला येईल तो हा की श्री उद्धव ठाकरे यांनी आदेश देऊन जे नवे गटनेते नियुक्ती केलेले आहेत ते कायदेशीरदृष्ट्या बरोबर आहे का, आणि ते जर बरोबर असेल तर मग दुसरा प्रश्न असा उपस्थित होईल की मग नंतर तेव्हाच्या उपाध्यक्षांनी जो घेतलेला निर्णय आहे तो निर्णय कायद्याच्या चौकटीत बरोबर आहे की नाही. कारण एका राजकीय पक्षाने नव्या नेतृत्वाकडे आपला विधिमंडळातला अधिकार सोपवल्यानंतर जर तो कायद्याच्या चौकटीत बरोबर ठरला तर मग शिंदे गटाने नंतर जी भरत गोगावले यांची जी नियुक्ती केलेली आहे प्रतोद म्हणून ती बेकायदेशीर ठरते. हा झाला मुद्दा क्रमांक 2. तिसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे म्हणजे तेव्हाचे जे उपाध्यक्ष होते त्या उपाध्यक्षांची 2018 सालचं जे जजमेंट आहे त्या जजमेंटवरती पुन्हा एकदा पडताळणी केली जाईल की तेव्हाच्या उपाध्यक्षांना हा अधिकार होता का की त्यांच्या विरोधामध्ये जे अविश्वासाचे ठराव एकच आला होता तो ठराव असताना त्यांनी कुठला तरी कायदेशीर निर्णय घ्यावा. कारण त्याच्यामध्ये पण एक उपघटना त्यात अशी झालेली आहे की ज्या आमदारांनी मिळून विधिमंडळ सचिवालयाकडं तो अविश्वासाच्या ठरावाची प्रत पाठवली, नंतर त्याला 2 अपक्षांनी महेश बालदी आणि अगरवाल या दोघांनी जो पाठिंबा दिला त्याच्यामध्ये तो जो मेल आला तो मेल अधिकृत एकाही आमदारांच्या मेल अकाउंटवरून आलेला नाही, तो त्यांच्या एका वकिलांनी पाठवलेला आहे. पण तिथे एक सूक्ष्म टिप्पणी कोर्टाने केलेली आहे की त्या सह्याचं तुम्ही व्हेरिफिकेशन केलं होतं की नाही. सो मुद्दा क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालयामध्ये हा चर्चेला येईल की 2018 साली जो निवाडा तेव्हाच्या सर्वोच्च न्यायालयानं अरुणाचल प्रदेश संदर्भामध्ये दिला होता तो निवाडा महाराष्ट्रासाठी सुद्धा लागू होतो का. जर तेच निकष मान्य केले सर्वोच्च न्यायालयाने तर मग असं होईल की नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांच्यावरती आमदारांचा अविश्वास असताना त्यांनी घेतलेला निर्णय हा कायद्याच्या चौकटीमध्ये गैरलागू होईल आणि मग एकनाथ शिंदे गटांच्या आमदारांच्या विरोधामध्ये त्यांनी जी अपात्रतेची कारवाई सुरू केली होती ती अपात्रतेची कारवाई रद्द होईल. एकनाथ शिंदे गटानं जो प्रतोद नियुक्त केलेला आहे त्या प्रतोदबद्दल मात्र पुन्हा नव्याने कायद्याच्या कसोटीवर किस पाडला जाईल की पक्षप्रमुखाचा आदेश असताना गटनेता हा अशा पद्धतीनं म्हणजे ज्याला काढलेला आहे पक्षानं तो गटनेता नव्या प्रतोदची नियुक्ती करू शकतो का. या सगळ्या याच्यामध्ये दिसतंय असं की भारतीय राज्यघटनेमध्ये जे कलम आहेत, जे अनुच्छेद आहेत, जो सत्ता संघर्ष त्यांना अपेक्षित होता त्याच्याही पुढे जाऊन बऱ्याच गोष्टीचा अर्थ सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना आणि इतर दोघांना लावावं लागणार आहे. हे प्रेसिडेंट सेट होतील. हे भारताच्या राजकारणामध्ये लॉंग टर्म ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचं परिणाम करणारं जजमेंट असणार आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की 20 तारखेला लगोलग या संदर्भातला निर्णय येईल. माझ्या मते ही इतकी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे की 20 तारखेला याची सुरुवात होईल. बऱ्याच गोष्टीची विचारणा केली जाईल. मग हे असंच होतं का, मग ते पत्र पाठवा, मग त्याबद्दल विधिमंडळाच्या सचिवालयाचं काय मत आहे त्याची माहिती द्या आणि मग या सगळ्याचा उहापोह होऊन अंतिमतः जेव्हा निकाल येईल तेव्हा काही कालावधी हा निश्चितपणे गेलेला असू शकतो. पण यातनं काय दिसतंय आपल्याला की महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष हा निव्वळ सर्वोच्च न्यायालयामध्येच मिटेल अशी आता स्थिती नाही आहे. कारण ज्या रामदास कदम यांच्या राजीनाम्याचा मी उल्लेख केला ती बहुधा शिंदे गटानं जी काही स्वतःची रणनीती ठरवलेली आहे. कारण आता असं म्हणतायत की जे 12 खासदार आहेत ते 12 खासदारसुद्धा टप्प्याटप्प्याने त्यांची जी राजकीय कृती करायची आहे ती कृती करतील आणि मग उद्धव ठाकरे यांना मानसिकदृष्ट्या त्यांचं अधिकाधिक म्हणजे शिवसेनेचं पक्ष म्हणून आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती अधिकाधिक प्रश्नचिन्ह निर्माण करून श्री उद्धव ठाकरे यांचं सुद्धा मानसिक कच्चीकरण करण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो. त्या प्रयत्नाची एक स्वतंत्र लढाई श्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना लढावी लागेल. सो थांबूया आपण इथे. आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या आलेल्या एकत्रित याचिका आहेत त्या याचिकामध्ये कुठले कुठले मुद्दे आहेत, कोण कोण काय काय भूमिका घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेलं आहे ते तुमच्या समोर सोप्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. हे आमचे जे प्रयत्न आहेत तुम्हाला आवडत आहेत असं दिसतं आहे. हे व्हिडिओज व्हायरल पण होत आहेत, कमेंट्स पण येत आहेत. कन्स्ट्रक्टिव्ह कमेंट्सचं अर्थातच स्वागत आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण कुठल्या तरी एका विशेष राजकीय पक्षाची भूमिका घेऊनच ते व्हिडिओ करायला हवेत. माझ्या मते पत्रकारिता ही ऑब्जेक्टिव्हच असली पाहिजे. तुमची राजकीय विचारधारा ही तुमच्यापाशी ठेवा. तुम्हाला रिपोर्टिंग करत असताना ती स्पष्टपणे
कुणाची बाजू न घेता ऑब्जेक्टिव्हली अशाच पद्धतीनं महाराष्ट्रासमोर मांडली पाहिजे. कारण महाराष्ट्राला संज्ञान करत असताना तुम्हीसुद्धा स्वतः बऱ्याच गोष्टी नव्याने शिकत असता. सो तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो आवडतोच आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट जरूर पास करा. काही चांगल्या सूचना असतील, काही विषय असतील तर ते जरूर सांगा. माझं आणि ABP माझाचं फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब हे सगळे जे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते फॉलो करायला लागा. कारण तुमच्या आणि माझ्या संवादासाठी, आपापसातल्या संवादासाठी हे उत्तम माध्यम आहे. थांबूया आपण इथे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.